नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकताय ना? शिकायलाच पाहिजे. आज आपण इयत्ता 10वीच्या मॅथ्स सेकंडमधील पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी त्याच्यातला पुढचा भाग शिकणार आहे. त्याच्यामध्ये आज आपण शिकणार आहोत थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. तर ते थेरम आहे, वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. मग हे प्रूव्ह करण्याकरता गिवन काय, टू ट्रायंगल्स आर सिमिलर. हा ट्रायंगल ए बी सी आणि दुसरा ट्रायंगल घेतलेला आहे पी क्यू आर. मग हे दोन ट्रायंगल घेतले आपण सिमिलर. आता गिवनमध्ये काय लिहिणार आपण, गिवन ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. ए बी सी सिमिलर पी क्यू आर. हा ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर आणि सेग ए डी परपेंडिक्युलर साइड बी सी. आणि या ट्रायंगलमध्ये सेग पी एस परपेंडिक्युलर साइड क्यू आर. हे घेतलं आपण गिवन, म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि त्यांच्या हे घेतले आपण हाईट. आणि प्रूव्ह काय करायचं आहे, एरियांचा रेशो, द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचं आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे करस्पॉन्डिंग साइडचा स्क्वेअर त्यांचा रेशो, म्हणजे ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. इथं लिहिले पहा, ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर. बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. हे प्रूव्ह करायचे. किंवा हेच आपण असं सुद्धा लिहू शकतो. इथं बघा, करस्पॉन्डिंग ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. पहिला दुसरा दुसरा बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू ए सी पहिला तिसरा आणि हा पहिला तिसरा ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. हे प्रूव्ह करायचे. आता हे प्रूव्ह करण्याकरता काय करायचं, आपण या चॅप्टरच्या सुरुवातीलाच पेज नंबर 1वर, आता तुम्ही पुस्तकात पेज नंबर 1 काढा. पेज नंबर 1 काढा सर्वांनी. आणि त्या पेज नंबर 1वर ती प्रॉपर्टी आहे पहा. असे दोन ट्रायंगल घेतले आपण, एक घेतला ए बी सी आणि दुसरा घेतला पी क्यू आर. तर त्यांच्या एरियाचा रेशो कसा काढला पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू काय होतं, 1/2 बेस इंटू हाईट. ह्याचा 1/2 बी सी इंटू ए डी इज अपॉन पुन्हा ह्याचा 1/2 बी सी इंटू ए डी. बघा इथं 1/2 इंटू इथं बी सी इंटू ए डी आणि इथं 1/2 क्यू आर इंटू पी एस. इथला जर 1/2ला हा जर 1/2 गेला तर राहणार काय फक्त सांगा. आता मग वरती काय आहे, बी सी इंटू ए डी अपॉन क्यू आर इंटू पी एस. आणि याच्यावरून आपण प्रॉपर्टी शिकलो होतो, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. आणि ते चित्र होतं बघा पान नंबर 2वर सुरुवातीलाच. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू बी सी इंटू ए डी अपॉन क्यू आर इंटू पी एस. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. याच प्रॉपर्टीचा आता आपल्याला इथं यूज करायचं आहे. आता हे थेरम तुमचं आहे पेज नंबर 23वर बघा. आता हा ट्रायंगल आहे ए बी सी आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे पी क्यू आर. मग ह्यांचा जर आपण एरियांचा रेशो घेतला आत्ताच्या प्रॉपर्टीप्रमाणे तर कसं होईल सांगा. काय प्रॉपर्टी होती ती, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. पेज नंबर 1वरची प्रॉपर्टी. म्हणजे कसं होईल सांगा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आपण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू ए बी सीचा बेस बी सी ते लिहिला आहे बा बी सी इंटू त्याची हाईट ई डी. आणि तसंच खाली आता एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आरच्या जागेवर ह्याच्यासमोर इथं याचा बेस येणार क्यू आर आणि हाईट आली पी एस. आलं लक्षात. आणि मग याच्यानंतर काय केलं, हे फक्त सेपरेट केले. हे सेपरेट केलं म्हणजे कसं केलं, बी सी आपण क्यू आर इथं ठेवला आणि ए डी आपण पी एस इथं बाजूला केलं. हे करू शकतो आपण. इथं मल्टिप्लायचं आहे. हे दोन्ही बाजूला घेतलं आणि असं मल्टिप्लाय केलं तर त्याचा काय अर्थ बदलत नाही. आणि ह्याला फर्स्ट नंबर दिला. इथपर्यंत लक्षात आलं सर्वांच्या.
आता इन ट्रँगल ए बी डी, आता हा ट्रँगल बघायचा बघा, ए बी डी हा छोटा, इन ट्रँगल ए बी डी अँड ट्रँगल पी क्यू एस, एवढेच दोन ट्रँगल बघा, ए बी डी हा छोटा आणि पी क्यू एस. आता या दोन ट्रँगलमध्ये ह्या अँगल बीला कोणता अँगल कॉन्ग्रुएंट येईल, क्यू. असं का होईल, तर हे दोन्ही ट्रँगल सिमिलर दिलेत आपल्याला, ए बी सी सिमिलर आहे पी क्यू आर. आपल्याला 9वीपासून प्रॉपर्टी पाहतोय आणि या थेरमच्या अगोदरसुद्धा आपण पाहिले, इफ टू ट्रँगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन अँड करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे साईड्स असणार इन प्रपोर्शन आणि त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल येणार आहेत कॉन्ग्रुएंट, म्हणजे बीला कॉन्ग्रुएंट होणार आहे क्यू. मग हे कशावर घेतोय आपण, ते दोन ट्रँगल आहेत सिमिलर म्हणून म्हणायचं, त्याला रिझन लिहायचं आपण गिवन, किंवा त्यालाच आपण करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स असं तुम्ही म्हणला तरी ते चालतंय, कारण हे दोन ट्रँगल आपल्याला सिमिलर दिलेत. मग झालं, बीला कॉन्ग्रुएंट घेतला आपण क्यू, आणि हा ए डी बी हिचं तर 90च आहे आणि पी एस क्यू सुद्धा आहे 90 डिग्री. मग अँगल ए डी बी इज इक्वल टू अँगल पी एस क्यू इज इक्वल टू किती लिहिला, 90 डिग्री. इथं पहा, हा बीला क्यू घेतला आपण, अँगल बी कॉन्ग्रुएंट क्यू घेतला, आणि अँगल ए डी बी त्याला कॉन्ग्रुएंट अँगल कोणता घ्यायचा, पी एस क्यू, रिजन इज इक्वल टू 90 डिग्री, प्रत्येकाचं माप 90 अंश आहे. आता या दोन ट्रँगलमध्ये हा ट्रँगल आणि हा ट्रँगल तुमच्या काय लक्षात आलं, अँगल बीला कॉन्ग्रुएंट आहे अँगल क्यू, आणि अँगल ए डी बीला कॉन्ग्रुएंट आहे अँगल पी एस क्यू. यापूर्वी आपण सिमिलॅरिटीचा टेस्ट शिकलोय. मग अँगलला अँगल आणि दुसरा अँगल हा दुसरा अँगल, म्हणजे कोणत्या टेस्टनं सिमिलर होतील, ए टेस्ट. अकॉर्डिंग टू ए टेस्ट ट्रँगल ए बी डी सिमिलर ट्रँगल पी क्यू एस, ए डी बी सिमिलर पी क्यू एस. ए टेस्टने हे दोन ट्रँगल झाले सिमिलर. मग आता याच्यानंतर पुढचा भाग बी शिकूया आपण, इफ टू ट्रँगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. आता हे ए बी डी आणि पी क्यू एस जर हे दोन ट्रँगल सिमिलर असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शनमध्ये येणार आहेत. म्हणजे कशाने येणार मग सांगा, आता अगोदर पाहूया आपण, ए बी अपॉन येईल पी क्यू इज इक्वल टू बी डी अपॉन क्यू एस इज इक्वल टू ए डी अपॉन होणार पी एस. असे जे तीन रेशो येणार आहेत त्या तीनपैकी फक्त आपण इथं दोनच घेतलेत. पहा कोणता घेतला, ए डी पहिला तिसरा अपॉन पी एस पहिला तिसरा इज इक्वल टू ए बी, आणि कोणता घेतला, ए बी आपण घेतला पी क्यू. पाहित मग इथं लक्षात कसे ठेवा, एक हाईटचा रेशो घ्या, ए डी अपॉन पी एस. इथं हाईटचा रेशो बघा कोणता, ए डी अपॉन पी एस, हा एक रेशो घ्यायचा, ए डी अपॉन पी एस, आणि दुसरा घ्यायचा कॉमनचा. ह्या मोठ्या ट्रँगलमध्ये आणि छोट्या ट्रँगलमध्ये ए बी आहे, तसंच ह्या मोठ्या ट्रँगलमध्ये आणि या छोट्या ट्रँगलमध्ये आहे पी क्यू, म्हणून तो एक रेशो घ्यायचा. म्हणजे कोणता घ्यायचा, एक कॉमनचा आणि एक हाईटचा. ए डी अपॉन पी एस कोणता आहे पहा, हाईटचा. आत्ता सांगितलं तुम्हाला मी, ए डी अपॉन पी एस आहे हाईटचा, आणि एक आहे ए बी अपॉन पी क्यू घेतला कॉमनचा, हा घेतला ए बी अपॉन पी क्यू. इथपर्यंत आलो. आता सुरुवातीला आपल्याला ए बी सी आणि पी क्यू आर बी सिमिलर दिलेत. ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल आहे पी क्यू आर. हे जर दोन ट्रँगल सिमिलर असतील तर काय होईल, ह्यांचे बी साईड्स येणार इन प्रपोर्शन. म्हणजे कोणत्या साईड येतील बघा, बट ट्रँगल ए बी सी सिमिलर ट्रँगल पी क्यू आर, मग त्याचे बी साईड घ्यायच्या, एक कॉमनचं घ्यायचा रेशो मगासारखाच, इथं वरती आपण घेतला तसाच. ए बी अपॉन पी क्यूचा एक कॉमनचा घेतला, इथं पहा ए बी अपॉन पी क्यू हा एक घ्यायचा, आणि दुसरा कोणता आता ह्याच्यातला घ्यायचा, एक बेसचा घ्यायचा, बेसचा. याच्यातला बेसचा कोणता, ह्याच्यातला ए बी सी आणि पी क्यू आर मधला एक घ्यायचा बेसचा, बी सी अपॉन क्यू आर, बी सी अपॉन क्यू आर इथं घेतला बघा. ए बी अपॉन पी क्यू इज घेतला बी सी अपॉन क्यू आर. मग आता तुमच्या लक्षात येईल, फर्स्टमध्ये इथं ए बी अपॉन पी क्यू आहेच बघा फर्स्टमध्ये, त्याला फर्स्ट नंबर दिला आहे तुम्ही, त्याच्यात ए बी अपॉन पी क्यू आहेच. इथं सेकंडमध्ये याला सेकंड नंबर दिला इथं, त्याच्यात ए बी अपॉन पी क्यू आहेच, आणि थर्डमध्ये सुद्धा इथं पहा ए बी अपॉन पी क्यू आहे. थर्डमध्ये बघा, सेकंडमध्ये ए बी अपॉन पी क्यू आणि थर्डमध्ये ए बी अपॉन पी क्यू, म्हणजे हा आणि हा सेम आहे.
आणि इथं AD अपॉन PS आहे, तर ह्याच्यात आहे BC अपॉन QR. याच्यावर काय लक्षात आहे आपल्या, हे पहिल्याबरोबर दुसरा आहे, तोच इथं दुसरा आहे, त्या दुसऱ्याबरोबर आहे तिसरा. याचा अर्थ हे सगळे रेशिओ सारखे असणार आहेत. AD अपॉन PS एवढाच असणार आहे AB अपॉन PQ, आणि त्या AB अपॉन PQ एवढाच असणार आहे BC अपॉन QR. ह्याला नंबर देऊया आपण थर्ड. आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं, हे सगळेच रेशिओ सारखे असणार आहेत. मग आता याच्यानंतर काय करायचं, पहिले जे आपण लिहिलेलं होतं एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय लिहिलं होतं वरती, BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS, की ज्याला आपण फर्स्ट नंबर दिला आहे पहा, BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS. ते इथं लिहून घेतलं की आता विचार करा, हा पहिला BC अपॉन QR इथंच ठेवला, आलं लक्षात, हा इथंच कॉपी केला, आणि नंतर काय आहे पहा, इथं AD अपॉन PS आहे. मग AD अपॉन PS एवढाच काय म्हणतोय आपण, AB अपॉन PQ झालं, आणि AB अपॉन PQ एवढाच कोणता आहे, BC अपॉन QR आहे. बघा काय म्हणतोय मी, हा BC अपॉन QR इथंच ठेवला का, पहिला ठेवला, पुढं काय आहे AD अपॉन PS. मग AD अपॉन PS एवढाच कोणता आहे, AB अपॉन PQ, आणि AB अपॉन PQ एवढाच रेशो कोणता आहे, BC अपॉन QR. म्हणून ह्या AD अपॉन PSच्या जागेवर काय लिहू शकतो आपण, BC अपॉन QR. दुसरा रेशोसुद्धा काय येणार आहे, BC अपॉन QR. आता BC अपॉन QR आला दुसरा, आणि पहिलासुद्धा BC अपॉन QRच आहे. मग ह्यांचं मल्टिप्लिकेशन केलं, न्युमरेटरचा प्रॉडक्ट न्युमरेटरला, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटरला, अंशाचा गुणाकार अंशात, छेदांचा गुणाकार छेदात केला, तर BC इंटू BC काय होईल, BC स्क्वेअर, आणि QR इंटू QR काय होईल, QR स्क्वेअर. म्हणजे काय आलं पहा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू काय आला, BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. मग एक जर आपण दाखवलं BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर, तर एका रेशो एवढे सगळे रेशो असतात हे आपण प्रूव्ह केलेच. इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रपोर्शन. मग एक जर स्क्वेअर एवढा असेल, एक रेशो जर स्क्वेअरचा असेल, एरिया ऑफ ट्रायंगल, रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स इज इक्वल टू जर रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड एक असेल, तर उरलेले सुद्धा तेवढेच येणार. म्हणजे AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू येणार AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. म्हणजे इथं काय पाहिलं आलं पहा, आपलं जे गिवन होतं ते आलं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. हे जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं तेच आपण इथं प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू डायरेक्ट हे BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. म्हणजे काय प्रूव्ह केलं आपण, इफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर, म्हणजे ABC आणि PQR हे जर सिमिलर असतील, तर रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स. म्हणजे करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका हा एरियांचा रेशो असतो. तर या थेरमच्या आधारे आपल्याला प्रॅक्टिस सेट पुढचा सोडवायचा आहे. हे थेरमसुद्धा प्रूव्ह करा येतं, म्हणून मी तुम्हाला सगळे याचा प्रूफ समजून सांगितलेला आहे. हे 4 मार्काला थेरम प्रूव्ह करा येऊ शकते. थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हे जे थेरम आहे ते प्रूव्ह करायसुद्धा येऊ शकतं, आणि याच थेरमच्या आधारे आपल्याला प्रॅक्टिस सेटमधली पुढची एक्झाम्पल सोडवायची आहेत.